लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महादेव मुंडे प्रकरण, मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात निवेदन करावं, महादेव मुंडेंना न्याय द्यावा, दीपक केदार यांची मागणी। महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन केलं होतं। त्यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी ज्ञानेश्वरी मुंडेंची रुग्णालयात भेट घेतली। त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर अधिवेशनात निवेदन करावं आणि या कुटुंबाला न्याय मिळावा अशी आमची ठाम मागणी आहे। दीपक केदार यांनी स्पष्टपणे सांगितले की 1.5 वर्षानंतरही आरोपी निष्पन्न न होणं हे अत्यंत दुर्दैवी आहे। बाळा बांगर यांनी दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली। तपासाबाबत केदार यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवर संवाद साधला असून त्यांनी तपास अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती दिल्याचे केदार यांनी सांगितले। याचवेळी महादेव मुंडे यांच्या आईने दीपक केदार यांच्यासमोर टाहो फोडला। दरम्यान बीड जिल्हा रुग्णालयासमोरील गेटवर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते व बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। महादेव मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। महादेव मुंडेला न्याय मिळालाच पाहिजे, मुंडेला न्याय मिळालाच पाहिजे। गृहमंत्री होश में आओ, मुख्यमंत्री होश में आओ, पोलीस यंत्रणा होश में आओ, महादेव मुंडेला न्याय मिळालाच पाहिजे। दुर्दैव आहे की एका न्यायासाठी 18 महिने लागतायत। अतिशय निर्गुणपणे हत्याकांड झालं आणि त्याचा तपास का लागत नाही, याच्यावर कुणाचा दबाव आहे? आतापर्यंत काय इन्व्हेस्टिगेशन झालं हे तर पुढे मांडा। या संदर्भात गृहमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये निवेदन तर सादर केलं पाहिजे। एवढ्या चौकशा नेमल्या, आरोपी का सापडत नाहीत? एका आईला आणि एका पत्नीला मेल्यावर न्याय मिळणार आहे? हे दुर्दैव आहे। मी आज त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला जाहीर सांगितलंय की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी जगणार नाही। अशाच पद्धतीने दर महिन्याला विष पिणार आणि मरणार। आता हे शब्द ऐकून काळीज चिरलं जातंय की आजही आम्हाला न्याय मिळत नाही, न्यायासाठी मरावं लागतंय। हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं उदाहरण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा दिला, संविधान दिलं आणि या संविधानात आणि कायद्यात आमच्या या बहिणीला, आईला न्याय मिळत नाही, हे दुर्दैव आहे। गृहमंत्र्यांनी आता तरी या प्रकरणात गांभीर्याने दखल देऊन या प्रकरणाची सखोल चौकशीची पुन्हा एकदा मागणी करून जे जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडलंय ते सगळं फॉलो करून आरोपीला अटक केली पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे। बाळा बांगरनी जे आरोप केलेत त्याची सुद्धा चौकशी करावी आणि पीडित कुटुंबांनी जे आरोप केलेत त्याची सुद्धा चौकशी करावी आणि सखोल चौकशी करून यामध्ये आरोपीला अटक करावी, हीच आमची या ठिकाणी मागणी आहे। रिपब्लिकन वार्तासाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.